हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणी. कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना. आज मी माझं मंदिर हे स्वच्छ करून घेणार आहे आणि तिथले कपडे वगैरे आणि मूर्ती वगैरे स्वच्छ करून घेणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मंदिराची स्वच्छता. तर चला बघूया आपण मंदिर कसं स्वच्छ होते ते. तर हे बघा मंदिर. आता मी इथले ते हा कार्पेट आणि हे इथले सगळे फुलदाणीचे फुलं वगैरे हे स्वच्छ करून घेणार आहे. आणि हे जे टेबल क्लॉथ वगैरे आहे ते सगळे मशीनमध्ये धुवून घेणार आहे. आणि ही मूर्ती वगैरे अशी ते लिक्विडनी घासून घेणार आहे. आणि हे काल पुष्पपूजा केली तर पुष्प वगैरे हे सगळे काढून घेणार आहे. तर हे असे पुष्प काढून घेते. तर हे असं बोधिवृक्ष आहे. हे बोधिवृक्ष मला भंतेजीने मागच्या नवीन वर्षाला हे मला दिलं होतं. तर हे असं बोधिवृक्ष आहे. तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या वस्तू आता काढून घेतल्या आहे. कार्पेट हे सगळं मशीनमध्ये आता धुवून घेणार आहे मी. जे कपडे आहे हे सगळे मशीनमध्ये धुवून घेणार आहे. तर आता मी ह्या सगळ्या वस्तू काढून घेतल्या आहे, धुवायला टाकल्या आहे. आता हे फुलदाणीचे फुलं धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मूर्ती साफ करणार आहे. हे बघा आता मी फुलं धुवून घेत आहे. तर हे धारा लिक्विड आहे. तर या लिक्विडने मी हे मूर्ती पुसून घेते. तशा सगळ्या मूर्त्या त्याच्याने पुसून घेते मी या धारा लिक्विडने. तर असं एका कापडावर घ्यायचं आणि हे पूर्ण मूर्तीला असं लावायचं. जितकं आपण असं कोरड्या कापडाने पुसलं तर चकाचक मूर्ती होते अशी.
तर हे बघा, आता ही मूर्ती मी त्या धारा लिक्विडने पुसून काढली. कशी चकाकत आहे, किती छान स्वच्छ झाली आहे बघा. तर आता मी ही कळशी आणि हे दिवे आणि ते आपलं मेणबत्ती लावायचं आणि ते अगरबत्ती लावायचं ते धुवून घासून घेणार आहे आपल्या याच्यानी पिता. तर आता हे लिक्विडने मी हे मंदिर पुसून घेते. तर हे बघा, असं पूर्ण स्वच्छ मंदिर पुसून टाकलं असं. आणि पूर्ण स्वच्छ केलं अशी जागा वगैरे फरची. आणि हे बघा, सगळे पूजेच्या वस्तू सगळ्या धुवून इथे व्यवस्थित ठेवलेल्या आहे वाळत उन्हामध्ये. हे कपडे वगैरे पूजेचे सगळे वाळत ठेवलेले आहे. आता ह्या सगळ्या वस्तू वाढल्या का मग मी व्यवस्थित पूर्ण मंदिर पुन्हा लावून घेणार आहे. आणि तोपर्यंत बाकीचे काम करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतलं पुन्हा. आणि हे सगळे कुंड्या फुलांच्या आणि हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं सगळं. तर ताईंनो, अशा प्रकारे आज माझ्या मंदिराची क्लिनिंग केली आणि स्वच्छता केली देवघर मंदिराची. तर हा माझा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.